हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे देवी वस्त्र कसं स्टिच करायचं हे सांगत आहे. तर तुमच्याकडे जे अवेलेबल फॅब्रिक आहे ते फॅब्रिक घ्यायचं आहे. काठाचं फॅब्रिक असेल तर छानच, नसेल तर मग त्याला एखादी छान अशी लेस लावायची. तर इथे माझ्याकडे काठाचं फॅब्रिक आहे, पण त्याचा काठ खूप मोठा आहे, त्यामुळं मी आत्ता दाखवल्याप्रमाणे वरून 1 इंच फोल्ड केलेला आहे आणि खालून पण 1 इंच फोल्ड करून स्टिचिंग करून घेतलेलं आहे. आता हे फोल्ड केल्यामुळं थोडंसं जरा म्हणजे हे वाटतंय, सुनं वाटतंय, तर तिथे मी छान एक नाजूक अशी लेस लावून घेते. जर म्हणजे बॉर्डर वगैरे नसेल ना, तर एक छान अशी मोठी हेवी लेस लावायची, म्हणजे छान दिसतं. पण इथे ऑलरेडी आहे काठ आहेत, त्याच्यामुळं मी छोटीशी नाजूक लेस वापरणार आहे. तर बाजूच्या दोन्ही साईड ज्या असतात बाजूच्या, त्या पण स्टिच करून घ्यायच्या. छोटी अशी फोल्ड टाकून तिथे एक शिलाई मारून घ्यायच्या. तिथेही असं आपल्याला लेस लावायची आहे. तर बघा, ही अशी छोटीशी नाजूक लेस आहे, तर ती लावते. अशी लेस नसेल तर जी गोटा पत्तीची लेस असते ती पण तुम्ही लावू शकता, किंवा आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या लेस असतात. तुमच्या आवडीने आणि सुटेबल अशी लेस तुम्ही वापरू शकता. तर ही जी लेस आहे ती मी मेशोवरून घेतलेली आहे आणि लोकल मार्केटमधून पण घेतलेली आहे. तर म्हणजे जास्त साड्या बनवून ठेवल्यात, म्हणजे देवी वस्त्र तर खूप वापरल्या गेले ही लेस, तर मी जास्त खरेदी करून ठेवलेली आहे. तर बघा, दोन्ही साईडला म्हणजे खाली दोन्ही साईडला लावलेली आहे लेस, आणि आपल्याला बॉर्डरच्या खाली आणि वरती अशी लेस लावून घेऊन तयार केलेला आहे हा फॅब्रिक. तर आता आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत. तर हा संपूर्ण कपडा 20-22 इंचाचा आहे. तर तुमच्याकडे जसं अवेलेबल आहे तसं तुम्ही घेऊ शकता. तर इथे छोट्या छोट्या एकसारख्या प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत. वरचा कपडा जो आहे तो जरा खालीवर होतो आपोआपच, पण खालची जी बाजू असते त्याला व्यवस्थित समान पकडून प्लीट्स पाडायच्या, म्हणजे मग ते निर्या ज्या आहेत त्या खालीवर होत नाहीत. जर इथं वरती सेम आलं ना, तर खालीवर होतं, त्याच्यामुळं वरती थोडंसं खालीवर झालं तर चालेल, पण खालची जी बाजू आहे ती एकदम व्यवस्थितच आली पाहिजे. तर अशा पद्धतीने इथे प्लेट्स पाडून घेतलेले आहेत. तर आता इथे एक 2 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. आता आपला जेवढा घेर तयार झालेला आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त एक 5-6 इंच जास्त, किंवा आपल्याला अंदाज येतोच किती घ्यायचा ते, तेवढं पट्टी कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने ही लावून घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काहीच नाही बरं का, बघून केल्या म्हणजे करू शकतो. तरी पण मी जे आता नवरात्रीसाठी जे पण हे देवीचे वस्त्र तयार केलेले आहेत ते तुम्हाला दाखवावे म्हटले, आणि त्याच्यासोबत हा एक ट्युटोरियल पण दाखवावं म्हटलं. कारण कसं आहे, म्हणजे भरपूर व्हिडिओ आहेत ह्याच्यावरती यूट्यूबवरती, पण म्हणजे बघणाऱ्याला आवडतं बघायला, त्याच्यामुळं मग मी पण शेअर केला. तर अशा पद्धतीने ही वरची पट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे. तर ह्याच्या म्हणजे हे स्टिचिंगचं दाखवलेलंच आहे, पण ह्याच्यानंतर जी मला ऑर्डर आलेली ना 9 वस्त्रांची, तर त्याचे पण मी डिझाईन शेअर केलेले आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे स्टिचिंग पण कळेल आणि वेगवेगळ्या डिझाईन ज्या तयार केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला बघायला भेटतील. तर आता खूप वेगवेगळ्या पद्धतीने साडी म्हणजे देवीचे हे जे वस्त्र आहेत ते स्टिच करून भेटतात. तर हे जे आहे ती एकदम अशी पहिल्यापासूनची पद्धत आहे. जेव्हा म्हणजे शोध लागला ह्या देवीच्या वस्त्राचा तेव्हापासूनचा असावा बहुतेक. तर मला हे पद्धत खूप आवडते, आणि जे महालक्ष्मीचं वस्त्र असतं गोलमध्ये ते पण खूप आवडतं. तर बघा, आपली इथे देवीची साडी तयार झालेली आहे. कशी वाटते ते कमेंट करून सांगा. तर याचे मी आता सध्या 3 सेट तयार केलेले आहेत, पण ऑलरेडी 2 सेट तयार आहेत माझे. तर खूप छान दिसत आहेत. मी त्या सेटमध्ये जी किनार आहे ना ती तशीच्या तशी ठेवली होती. तर बघा, हा एक पॅटर्न घेतला आहे तयार करून, हा सुद्धा खूप छान दिसतो आहे. हा एकदम डार्क असा मोरपंखी फ्रेश कलर आहे. तर असा जरा वेगळा कलर वाटतो आहे, पण रिअलमध्ये खूप छान कलर आहे. तर आता बघा, या सगळ्या ज्या साड्या आहेत हे मी जे ऑर्डर दिली त्यांच्यासाठी ही बनवून दिलेली आहे. तर हेच सगळे फोटो तुमच्याशी शेअर करते. तर तुम्हाला म्हणजे कोणतं देवीचं वस्त्र आवडलं ते मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती व्लॉग पण अपलोड होत असतात, आणि असे स्टिचिंगचे क्राफ्टिंगचे व्हिडिओ अपलोड होत असतात. तर तुम्हाला आवडत असतील बघायला तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.